but I can't explain this in my words. I have to come here. सकाळी इथं 6 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ आरामात. शिट ब्लॉग बनवतो इकडे तामिळनाडूमध्ये. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन चाललो आहे अशा एका प्रवासावर जो माझ्यासाठी फक्त एक प्रवास नाही तर एक स्वप्न होतं. तर इथे असं केळाच्या पानावरती जेवण दिलं जातं. आता सध्या आम्ही कृष्णगिरी येथे. सकाळची वेळ होती आणि हवा पण थंड होती. तसेच माझ्या बाईकचा आवाज, बुलेटचा आवाज तर तुम्हाला माहीतच आहे. तर टोटल मला 200 किलोमीटर कवर करायचे होते. तर मी हळूहळू आणि एकदम एन्जॉय करत, चहा पीत, निसर्गाचा आनंद घेत पुढे पुढे जात होतो. तर जवळजवळ 5 तासाच्या प्रवासानंतर 200 किलोमीटर कवर करत मी तिरुवन्नामलाई या टेम्पल सिटीमध्ये पोहोचलो. गुड इव्हनिंग गाईज अँड वेलकम बॅक टू द चॅनल. आणि भरपूर गर्दी इथं आहे. श्रावण पण चालू आहे. आपण आता बघू तिथं मंदिर आणि गिरी प्रदक्षिणा पण असते 14 किलोमीटर. तर आता आपण पहिल्यांदा जातो तर इथे असे म्हणजे 4 गोपुरम आहेत मोठमोठे. पहिलं म्हणजे राजा गोपुरम या ठिकाणी समोर. तर पहिल्यांदा ब्लॉग बनवतो इकडे तामिळनाडूमध्ये. आणि ब्लॉग कसा म्हणजे मला पण माहिती नाही. आणि ही जी लाईन बघितली लाईन त्या जो पूर्व दिशेचा दरवाजा तिथून आपण एंट्री करू शकतो. आणि आता चाललं आहे वरती. फ्रेममध्ये बसत नाही एवढे मोठे गोपुरम मिळतात, जबरदस्त. आणि ही आहे अंबानी. मंदिरांच्या वरती असे छोटे छोटे नंदी बसवलेले आहेत. तर तिरुवन्नामलाई आणि अरुणाचलम टेम्पलची स्टोरी मला म्हणजे एवढी माहिती नाही, पण आता रूमवर गेल्यावर मी एकदा बघतो विकिपीडियावरती सर्च करून तुम्हाला सांगतो. तर सध्या मी चालले आता वरतून टेम्पल भरायची स्टेशनवर. आधी वरती मग खाली आलं दर्शन करू आणि मग गिरी प्रदक्षिणा असा प्लॅन माझा. इकडे तुम्हाला मागं बसतीच असेल त्यांना मला असेल तर वरती जायचा प्रयत्न करू आपण. क्लोज दाखवतो वरती जाण्यासाठी. मी एखाद्या अन्नाला विचारून बघू आपण वरती जाऊ शकतो. ಆಲ್ರೆಡಿ तर पहिला मंदिर का दर्शन करतात. हां या पहिले प्रदक्षिणा किंवा त्याला మార్నింగ్ 4:30 tomorrow in the evening 8:30. ओके ओके. टेम्पल टाईम. Temple time. It is any time. हां. नाऊ क्राऊडेड Crowd दिस टाईम. ओके थँक्यू. तर इन्फॉर्मेशन भेटली आपण जेव्हा आता अन्नांनी सांगितलं थोडं मोडकं बोलत आपण काय केलो. सोलो ट्रिप खरंच चांगलं राहते, पण अनुभव पण वेगळे भरपूर भेटतो तुम्हाला. तर हाच रोड आहे माझ्या मागं टेम्पल.
असे रस्ते इथं भरपूर वरती येऊन लागले आता आणि आता दम पण लागला आहे आणि जसं जसं वरती चाललं तसं तसं तिरुवन्नामलाईचा नजारा दिसतोय मला ह्या साईडला. हे झाडांमुळे दिसत नाही आता, अजून थोडं वरती जाऊ आपण तेव्हा एकदम क्लिअर व्ह्यू दिसत. असं काहीसं इथं हा गार हवा भारी वाटते गार हवा आल्यावर. चला अजून वरती यायचं आपल्याला. किती वरती काय म्हणते 1.6 किलोमीटर आहे टोटल आणि 30 मिनटं दाखवतं वरती जाण्यासाठी. तर हळूहळू जाऊ आपण 6 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ आरामात आणि त्याच्यानंतर रात्री दर्शन करतील आणि सकाळी परत एकदा. लेट्स गो प्रणीत. आता राबा आता तर खूपच वरती दिसतंय एकदा बघा. शिट. आणि अशा प्रकारे आपली स्टिक तुटलेली आहे. हे सेपरेट झाले आता मला सिंगल शॉट पण घेता येणार नाही. अरे बाप. स्टिकचं स्टँड पण तुटलेलं आता आणि आता सिंगल शॉट घेणं मुश्किल आहे एकदम. आता खाली गेल्यावर बघू फेविस्टिक भेटलं तर चिटकून बघू आणि शक्यता भरपूर कमी वाटते. मोबाईल डेस्कमध्ये जाऊ शकतो. आता इथं बसलो आहे मी. माझा व्ह्यू तसा भारी इथून तर पण अजून वरती जायचं आपण. I am 1001% sure he will definitely fall in the love with this view from this point. Let's watch. Ek number. I can't explain this in my words. You have to come here. इथं आहे अरुणाचलन टेम्पल. इथला व्ह्यू एकदम ऑसम आहे व्ह्यू. एक नंबर व्ह्यू आहे मित्रांकडे. शब्दात नाही समजू शकत. जबरदस्त खरंच. एवढी रात्र झाली आणि मी एकटाच इकडून चाललेलो आहे. जबरदस्त. तर मी चाललो आता साऊथ इंडियन ड्रेसमध्ये दर्शनासाठी. इकडं मध्ये कुंड आहे. भेटू दर्शन. ओम नमः शिवाय. तर मित्रांनो वरती बघितलेला तो डोंगरावरून दिसणारा व्ह्यू मी डोळ्यात साठवून दर्शनासाठी निघालो होतो. इथे तुम्ही फ्री आणि पेड दर्शन करू शकता. पेडसाठी 50 रुपये चार्जेस आहेत. मंदिर परिसरातलं वातावरण इतकं शांत आणि पवित्र होतं की मन लगेच प्रसन्न झालं. मंदिरात घंटांचा नाद, भक्तांची प्रार्थना आणि हवेत फुलांचा मंद सुवास. असं वाटत होतं जणू मी एका वेगळ्याच जगात आहे, जसं काही स्वर्गातच. तर
आता डोसा बिसा मारलाय आणि दर्शन पण झाले एकदम 2 मिनिटासाठी. आणि मंदिर आता 11 वाजता बंद होतं, त्याच्यामुळे नो एंट्री. आता उद्या सकाळी परत येऊ दर्शनाला. आता करू गिरी प्रदक्षिणा चालू आपली 14 किलोमीटर. तर दर्शन करून चाललोय आता मी प्रदक्षिणाला. पहिले राजगोपुरम, त्याच्यानंतर आता पुढं बघू. दर्शन ले जा रहा ना मंदिराचं दर्शन घेऊन मी निघालो 14 किलोमीटरच्या गिरी प्रदक्षिणेसाठी. इथे ज्याला गिरीवलम असंही म्हणतात. इथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मॅप दिसतील आणि मॅप फॉलो करून तुम्ही प्रत्येक मंदिराला भेट देऊन गिरी प्रदक्षिणा पूर्ण करू शकता. तर पहिलं आहे इंद्रलिंगम, इथं पाया पडून आलं. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी प्रदक्षिणासारखीच ही पण एक खास आध्यात्मिक वाट आहे. मी मात्र ही प्रदक्षिणा पायी न करता माझ्या बाईकवरून करण्याचं ठरवलं, कारण की वेगळ्या नजरेतून आणि वेगळ्या वेगाने हे दर्शन मला घ्यायचं होतं. तर या मार्गावर एकूण 8 शक्तिलिंग आहेत. इंद्रलिंग मनशांतीसाठी, अग्निलिंग आत्मशक्तीसाठी, यमलिंग पाप क्षालनासाठी, निवृत्तिलिंग संकट मोचनासाठी, वरुणलिंगम प्रगतीसाठी, वायुलिंगम जीवनशक्तीसाठी, कुबेरलिंग संपन्नतेसाठी आणि ईशान्यलिंग आध्यात्मिक जागृती. सगळं बघून माझं मन भरून गेलं आणि मी परत एकदा राजागोपुरम इथं आलो. थोड्या वेळ शांत बसलो आणि झोपून गेलो. तर मित्रांनो खूप मजा आली आणि डिव्होशनल प्लेस भरपूर मोठं मंदिर आहे तामिळनाडूमधलं तिरुवन्नामला. माझं दर्शन झालं काल आणि फेरी प्रदक्षिणा पण केली. तर आपण आता भेटू. माझ्या बाईकला पण आणलं होतं आणि फेरीला पण घेऊन गेलो होतो. तर भारी वाटतं एकदम. आणि आता बाय बाय म्हणायची वेळ आली तिरुवन्नामला. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.